सर्वजण. आय होप तुम्ही सर्वजण मस्त असाल, मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, कारण की रविवार दिवशी सगळ्यांनीच मजेत राहायला पाहिजे. तर आमची मीनूबाई लय म्हटलं आज रविवार आहे तर पूर्ण दिवस मस्त खुशीत चालू राहिले. हे बा कशा जाऊन बसल्या वदार. आज रविवार दिवस असला की त्याला खुशीचा दिवस होते. मस्त मन मोकळेपणानं काम करायला भेटता, घरात चढायला भेटते. काय मीनू पाणी द्या, पाणी पाहिजे का? बर, ह्या सर्व सज्जा आहे की नाही मीनून मस्त चकचक करून दिला. सर्व सज्जावरचं सामान काढलं. देतो मीनू तुम्हाला पाणी. हा एवढा सारा पसारा निघाला सज्जावरचा. काऊन की आपण घरातनी पसारा असलं काही आलं घरात की दिलं सज्जार फेकून, असलं दिलं सज्जार फेकून, असंच करतो ना. आमच्या आईचा सकाळी बर्थडे आहे तर त्याला खुर्ची काढायची होती त्याच्या बर्थडेची. त्या खुर्चीचा हे नट आहे तर मग खुर्ची काढली तर पसारा लय मोठा दिसला, म्हणून म्हटलं मीनूले आज रविवार आहे नाही तरी पसारा पण काढून द्या. मला तर काही वर चढता नाही सज्जावर, म्हणून मीनूले पाठवलं. आता त्याला सज्जावर पाणी शिपण्यासाठी पाणी देतो. सज्जावरचं सर्व सामान काढलं त्यानं पसारा. खुर्चीवर बसा लागेल. पाता खाली टीव्ही आहे. टीव्हीवर पाणी नाही गेलं पाहिजे म्हणून मी तिला झाकण ठेवलं. हे काय टप्पर आणि आशूचा आजच तर बर्थडे, उद्या थोडी नाही. आजच बर्थडे आहे. मी तर सकाळी बर्थडे आहे. एक कामाकामात नाही भुलली मी. आज आहे की सकाळी आहे तर काऊन की विचारात नाही येत होतं उद्या बर्थडे आहे, उद्या बर्थडे आहे, उद्या बर्थडे आहे म्हणून माझ्यासोबत उद्या निघालो. आरामशीर फेक जा. या सज्जार लय धुळला झाला ना, मग तो झाडला की सारा घरात डबल होते म्हणून मी पाणी फेकू राहिल्या. फेका आरामशीर. इकडे नका फेकू, इकडे नका फेकू. त्या याच्याने कधी पाणी द्या होऊन भेटत. बरं झालं पोट्ट्या आहेत मला काम धंदे करू लागासाठी. एक बाई इकडे बसेल आहे ना. हे बाई स्पेशल गाणे ऐकायसाठी बसली आहे तिचा. एक बाई वाढण्यासारखी वर बसेल आहे. जाऊ द्या काही असो, पोट्ट्याला कामा करतात माय लय धंद्याच्यात ना. हे बघ थोडा सारा पसारा काढला तर त्याला डबल तो पसारा वर पण लावून द्यायचा आहे. आता कसे भांडणं करून राहिले खुर्चीसाठी. या खुर्चीसाठीच वर धसवलं होतं मीनूले, पण मग मीनू म्हणत होते की लय कचरा आहे मामी, लय धुळला आहे. म्हटलं घ्या मग आता पुसपास करून तेवढं, नाहीतरी रविवारच आहे म्हटलं. एका खुर्चीसाठी भांडण नको करू. हा नट लावतेले कुठे होता तू? पाय झांबाल कुकू नाही तर नट निघेल. भांडण नको करू तुला सांगितलं ना. मम्मा नटा लाव दुलाला. बापा दोन कचरा, एक समोसा, एक गुलाबजामुन. काढू चले. चांगलं घर आहे. त्याच्यात कायले टाकलं त्याले, राहू दे ना. घर आम्ही तुझ्यासाठी घर चांगलं पाहू राहिलो. कुठे पाहतं त्याला घर? घर बांधायचं पाहिजे आम्ही. जप्पा बांधतो ना. काही नको बांधू, राहू दे. चांगलं होते घर. तिथे घराला असं तू होती. तू माझ्या घराची बांधतो का? जाय बांध बापा. कुठे बांधतं तर मला नको सांगू. इकडे घे ना. मम्मा इथं दोन बांधू का? एका चला आता मीनून सर्व पसारा आणखीन ठेवून दिला सर्व. हे पा आता एकसारखा लावला पद्धतशीर. लयच गयाटा होता ना बापा. हे पा आणि एवढे सारे खोकेन खाके कागदोन कुगदोन काही माई निघाले. लेकरं तिकडे खेळू राहिले खोके बरोबर. ते हे सारे खोके निघाले, लेकरं खेळू राहिले. उतरा मीनू आता झालं. मीनू लय कावले आता. लय वाजले 11 वाजले सारे. किती वारपडच्या बसेल असतात वर. आता कसं उतरता येते काय? ओ माय बेल एक कलाकार आहे पट्टी एका बरी. आता पकड दे. तर चला आता आपल्या आयुषचा बर्थडे आहे त्याच्यासाठी आज घरच्या घरीच आपण केक बनवू. हॅपी बिस्किट आणले, त्याच्यापासून मस्त असा केक बनवू. तो पण असा जसा विकत आणतो ना तसाच बनवू, एकदम स्पंज सारखा. तर चला आता आपण करू आपल्या आयुषचा बर्थडे. आयुष मस्त बसलाय पण, आणि आयुषच्या बर्थडे साठी मी घरीच केक बनवला. तर चला तुम्हाला केक पण दाखवतो. बिना आवनचा बनवला, अति चुलीवरच बनवला आहे.
आणि हेच भांडे आपल्या केकचे, सर्व साहित्य सारे भरलेलेच भांडे आहेत. केक पण दाखवून देतो तुम्हाला. केकासाठी दूध पण आणलं होतं, दूधही उरलं थोडंसं. हा केक आपला, आयुषचं नाव पण टाकलं. चूल खय खय तपेलच. आज सर्वजण केक काप्यासाठी बसले. आमचा आयुष पण बसला केक काप्यासाठी. तर हे किट्टून आता दुकानातून कॅन्डल आणली. आता कॅन्डल पेटून घेऊ. आयुषचं नाव इकडूनच पाहिजे. दीदी इकडून ते असं ठेवणं, असं बसू लागणार. कसा वाटला आमचा केक घरी आयुषसाठी बनवला? तुम्हाला जर हा मी केक बनवला हा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या YouTube चॅनलवर टाकलेलाच आहे व्हिडिओ, पूर्ण पहा. जसं तुम्हाला जर घरच्या घरी जर केक बनवायचा असला तर असाच बनवा तुम्ही. हे घे रे कॅन्डल पेटव. घ्या किट्टू, द्या त्याला पेटून. हो मंदात अति अति मंदार. अम्मा त्याच्याकडे पाणी पडते नाही समोर. पडू दे काही नाही होत. कॅन्डल पेटवली. आजीले आप्पाले बोलावणार आहे. आजी अप्पा बड्डे करायला सर्व झाले की बोलाव. सगळेच जण या. मीनू मस्त फोटो काढू राहिले आयुषचे, स्टेटस ठेवतात वाटते आता. हा आमचा असा गरीबाचा बर्थडे तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा. आता त्याचे आजी आणि आप्पा येतील. आयुष आतापर्यंत थांबला, त्याच्या आजी आप्पाची वाट पाहत होता. तर आप्पाही आले, त्याची आजी पण आली. आता अगर मेणबत्ती खूप. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू आयुष. आपला आमच्या आयुष. हातात घे, असं हातात घे. किती मस्त स्पंजी केक झाला. खाऊन हा तोंड त्याला तो तोंड वाजून राहिला खाली. आजीले दे रे. हा दे आजीले. आपण बनवला केक तर पाहू दे ना आजीले कसा झाला, तर सांगा कसा झाला. ते आजी तू काही ना ते आजी मस्त झाला, स्पंजी झाला. हे पण तर डोक्यावर आहे ना थोडे डोके आरामशीर ना नाही आता काय ते मीनूबाई म्हणतात तुम्ही बरोबर हॅपी बर्थडे काही म्हटलं नाही म्हणतात. आता मी म्हणतात बरोबर म्हणून त्याने आता डबल माचीसची काडी चालू केली आणि लगी मेणबत्ती पेटवली. हुक रे बा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आम्हाला काही आलं नाही बाप्पा असं. चला आमचा आयुष लय खुश आहे. झाला आमचा आयुषचा बर्थडे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा. बाय, भेटू आता पुढच्या व्हिडिओत. या केक खायला.